फ्रेंड्स, तर पेपर चालू होते तरी पण ब्लॉग घेतला तुमच्यावानी. तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे काय, तर पहिली गोष्ट सांगतो, ही चालू आपली मॅच. हा, एक विकेट पडला आपला रोहित शर्माचा आणि आज मॅच चालू होती आपली T20 काहीतरी, हा T20चे. अँड मग नंतर लाईव्ह चालू आहे बघा आणि विराट कोहली खेळतोय आपला आणि रोहित शर्माची एक विकेट पडली. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आपला रोहित शर्मा तर आपला आहेच आणि विराट कोहली तर आपला आहेच सडा दोघं पण. आणि मग तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय की तुम्हाला सगळ्या फॅमिलीची म्हणजे तुम्हाला साडला अशी फॅमिली वगैरे वगैरे टोपी बी घातली अशी सोडा. तर चला मग तर आपले 2 माऊस भाऊ हॉस्टेल असतात, ते सुट्टी निमित्त आले तर त्यांना आपल्याला भेटायला जायचंय. तर काय करूया, मोठा भाऊ थोडा बाहेर गेलाय, त्याला यायला वेळ लागेल. तर आपण मग 2 नंबरचा भाव आहे माझं, हा म्हणजे माझ्याशी मोठा आहे, हा 2 नंबरचा, तर त्याला भेटून येऊया. मग सगळ्यात मोठ्या भावाला भेटायला जाऊ. लिफ्ट मध्ये आलोय बघा, हा आपला तुमचा डॉन लिफ्ट मध्ये उभे. तर आता लिफ्टला आपण खाली जाऊया. तर चला जाऊया. मी आलोय खाली, तर थोडा अंधार आहे, लाईट नसते इथं. भाई माझा पब्लिक मध्ये ब्लॉग झाला, भरपूर संख्येमध्ये पब्लिक आहे. इथे गार्डन असतं, तिथं भरपूर पब्लिक आहे. तुम्हाला सकाळचं दाखवलं तर अंधारचं दिसत नाही. थोडंफार तुम्ही बघू शकता, इथं माणसं वगैरे खेळतात, लाईट वगैरे भरपूर आहे. तर तुमच्या ऑन थोडं स्टॉर्च चालू करून चाललाय आणि इथं भरपूर पब्लिक आहे. तर आपण आता चाललोय, बिल्डिंग मध्ये पण आलोय आपण. तर आपण वर चाललोय, तर चला आपण वर जाऊया. बघा लिफ्टला चाललोय आपण वर. चलू, कसा दिसतोय हिरो तुमचा, सॉरी. चला मग आपण वर जाऊया. दरवाजा वाजवता मग बाहेर गेला वाटतं सध्या, शक्यतो बाहेर गेलास. काय डन. हो का, हा दुसरा भाऊ. तुम्हाला पहिला तो बाहेर गेलाय म्हणून म्हटलं याला भेटून. काय डन, कसं वाटतंय. तर मग आता आम्ही चाललोय खाली, ह्याच्यासोबत बोलून घेतलं. आणि मग आता आम्ही चाललोय, मावशी वगैरे आहे सोबत. आणि मग आम्ही चाललोय तिकडे गार्डनला. तुम्हाला मग शेताला सांगितलं ना गार्डन आहे म्हणून, मग तिथं गार्डनला चाललोय. तर मग आपल्याला तिथं आता म्हणजे सगळे चाललोय आम्ही आता. मग तिथं गेलं तिथं पुढं आपण मोठ्या भावाला भेटायला जाऊ. त्याला कॉल करतो, आलायस का घरी विचारू. कसं माहिती आहे का, जाऊन वाट बघत लक्षात कॉल करून गेलेलं बरं आहे का नाही, बरोबर आहे का नाही. आणि मग चला आपण जाऊया आता. थोडं हॉस्टेलमध्ये कसं वाटतं, थोडं एक्सप्लेन करू शकतो तू. आता कसं होते या हॉस्टेल म्हणजे आता आई वडिलांना सोडून राहणे वगैरे सगळं. मग तिथं पोरं पण लय असतात. आता आमच्या हॉस्टेलमध्ये 400 पोरं आहेत. काय बोलतो. 400 पोरं आणि त्यात अपडाऊन आली, निवासी आली. हा, मग अपडाऊन मध्ये कसं, अपडाऊन मध्ये जरा होतं पण कसं जरा आठवण वगैरे येते. आठवण तसं काही एवढं काही नाही, पण सर वगैरे सगळे समजून घेतात. आपला भाऊ थोडासा सॅड होतोय आता. थोडं हॅपी हो बाबा, हॅपी गोष्टी सांग थोड्या. 1 डिसेंबरला आम्हाला 1 डिसेंबरला 16 केक होते. मग 16 केक खाल्ले पोरांनी वगैरे, मजा केली. 16 केक. नंतर साऊंड वगैरे वाजवला. आणि गेल्या वर्षी आम्ही 2 वाजेपर्यंत साऊंड वगैरे वाजवला. मग चला आता थोडं सांगून थांबवतोय. आणि नंतर आम्ही काल गार्डन मध्ये खेळून आलो. आणि मग नंतर काय आता कंटाळा आला, थोडा अभ्यास करूया आणि मस्त बिंद बसूया. तर आज तुम्हाला 2 नंबर भावाला बघायला भेटलं. तर काय आलं, मोठा भाऊ काय आला नाही, त्यामुळे तर काय त्याला दाखवता आलं नाही. तर नेक्स्ट ब्लॉग त्याच्यावरच असेल. तर मित्रांनो चला, आजचा ब्लॉग इथे संपला. जय हिंद, जय